ज्या हा झाडाखाली बसून जो वाचेल तो स्वतः अनुभूती घेतो. अनुभूत्या खूप लोकांनी घेतलेल्या आहेत आणि ह्या वृक्षाला पान हाताने कधीही तोडत नाहीत. हे दुसरं वैशिष्ट्य आहे त्याचं. खाली पडलेलं पान प्रसादाचं घेतात. ज्ञानेश्वरी वाचणारे जर तुम्ही लोक बघितली तर त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला अजान वृक्षाची पानं दिसतील आणि ते प्रसाद म्हणून रोज पान थोडं थोडं खातात. ते औषधी पण आहे. असाध्य रोगही त्यांनी बरे होतात. हा विश्वास असेल तर ह्या गोष्टी आहेत. वारकरी पंथांचा विश्वास या गोष्टीवर आहे. त्याच्यामुळं आजान वृक्षाचं पान ते तोडत नाहीत, खाली पडल्यावर घेतात आणि घेतल्यानंतर टाकून देत नाहीत. ते प्राशनच करतात, खातातच. हे ह्या आजान वृक्षाचं वैशिष्ट्य आहे. आणि तुमचं माझं भाग्य आहे की आपण ह्या आजान वृक्षाखाली उभे आहोत. हे आपलं भाग्याशिवाय ह्या गोष्टी नाहीत. जगामध्ये लाखो लोक आहेत, पण हे फार कमी लोकांना भाग्य आहे. काही लोक येतात दर्शन करून बाहेरून निघून जातात. कल्पनाच नाही ना आजान वृक्षाची त्यांना काही, किंवा त्या सुवर्ण पिंपळाची कल्पना नाही.